100% उपस्थितीच्या बाबतीत मी एकच सांगेन की काँग्रेस पक्षाने मला विधान परिषदेचा सदस्य आमदार म्हणून जेव्हा केलं आणि मी शपथ घेतानाच हे ठरवलं होतं की 100% उपस्थिती मी त्या ठिकाणी माझी राहील. हे करत असताना 100% उपस्थितीसाठी जो प्रयत्न मी केला त्या प्रयत्नामध्ये मला अनेक प्रश्न त्या ठिकाणी मांडता आले आणि एक दिवस मी बिहारला संघटन सृजन अभियानानिमित्त गैरहजर राहिलो. त्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेची माफी देखील मागतो. आणि उपस्थितीच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीलाच ठरवलं होतं हे निश्चित. सतत उपस्थित राहिल्यामुळे मी विविध प्रश्नांना वाचा फोडू शकलो. अनेक प्रश्न जनतेचे, शेतकऱ्यांचे, महिला पुरुषांचे, तरुणांचे, रोजगार, शिक्षण, आरोग्य, मराठवाडा, विदर्भ आणि विविध प्रश्नांना मी हाताळू शकलो. अनेक योजना त्या ठिकाणी राबवू शकलो. महाराष्ट्रातील बंजारा तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करणे, स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणे, अशा क्रांतिकारी योजना या माझ्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवल्या गेल्या. कदाचित काँग्रेस पक्षाने माझा परफॉर्मन्स बघून, उपस्थिती बघून आणि चांगलं कामकाज करत असल्यामुळे माझी प्रतुत्व यापदी काँग्रेस पक्षाने निवड केली आणि काँग्रेस पक्षाने मला तालिका सभापती म्हणून तब्बल 3 वेळेस 3 अधिवेशनामध्ये मला तालिका सभापती म्हणून संधी दिली. मी सभापतीच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी अनेक तास त्या ठिकाणी काम करू शकलो. माझी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना, सदस्यांना आग्रहाची विनंती राहील, आव्हान राहील की कोट्यावधी रुपयाचा खर्च करून त्या ठिकाणी अधिवेशन भरल्या जातं तर आपण निश्चितपणे जास्तीत जास्त वेळ उपस्थित राहायला पाहिजे आणि कामकाजामध्ये सहभाग घेतला पाहिजे. हे ऐतिहासिक विधान परिषदेचं सभागृह ज्या ठिकाणी आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक असे थोर नेते त्या ठिकाणी सदस्य राहिले, त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी भेटली. त्याबद्दल मी पुनश्च एकदा काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.